भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील ॲक्सिस बँकेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बँक मॅनेजरला काही लोकांनी 5 कोटी रुपये द्या, आम्ही तुम्हाला 7 कोटी रुपये परत करू असे सांगितल्यावर बँक मॅनेजरने बँकेतून 5 कोटी रुपये कॅश काढत तुमसर शहरातील राजकमल आर्ट अँड ड्राय क्लिनिंग या दुकानात ठेवले असता याची माहिती भंडारा पोलिसांना होताच पोलिसांनी लॉन्ड्रीच्या दुकानात धाड टाकत विचारपूस केली असताना दुकानदारांनी ओळवाओळवीची उत्तरे दिली। त्यामुळे पोलिसांना शंका येता सखोल चौकशी केली असता बँक मॅनेजरने बँकेतून पैसे काढले होते, फक्त RTGS होण्याची वाट पाहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। मात्र हा पैसा कुणाचा आहे, कुठे जात होता याचा तपास भंडारा पोलीस करत आहेत। काल आम्हाला एक गुप्त बातमीदाराकडून एक माहिती मिळाली की तुमसरमध्ये एक लॉन्ड्रीमध्ये काही कॅश आहे। आमची क्राईम ब्रांचची टीम, लोकल पोलीसची टीम, तुमसर पोलीसची टीम आणि ATBची टीम, तिन्ही टीम त्या ठिकाणी गेले, पाहणी केली तर तिथे काही लोक 5 कोटी रुपये 4 बॅगमध्ये घेऊन बसले होते। ते विचारपूस केले तर हा गँग समोर आला। या गँगमध्ये वेगवेगळे राज्याचे लोक आहे, रायपूर, दिल्ली आणि गोंदिया असा 10 ते 12 लोक यामध्ये समाविष्ट होते। एक बँकाचे मॅनेजरला यांनी आमिष दिला की 5 कोटी रुपये तुम्ही आम्हाला कॅश द्या, आम्ही तुम्हाला 7 कोटी रुपये RTGS करून देतो। तर तुमसर ची जी एक प्रायव्हेट बँक आहे त्या बँकाचे मॅनेजर यांनी कोणाला न सांगता, कोणतेही अकाउंटमध्ये एंट्री न करता बँकचे जे कॅश चेस्ट असतात त्यातून 5 कोटी विड्रॉ केले आणि 5 कोटी विड्रॉ करून तो एक लॉन्ड्रीमध्ये घेऊन गेला आणि तिथे आमची रेड झाली आणि पोलिसांनी याच्यामध्ये एक FIR नोंद केलेली आहे। ॲक्सिस बँक भंडाराचे जे चीफ मॅनेजर आहे त्यांची फरियादवर आणि जे तुमसरच्या बँक मॅनेजर, ते कॅश हाताळणारा मॅनेजर आणि इतर 8 लोकांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेला आहे। यापुढे तपास चालू आहे, पुढे आणखी लोकांचे अटक होण्याची शक्यता आहे। यात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील आरोपींसह छत्तीसगड राज्यातील काही आरोपींचा समावेश आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक तपास करत असून हे पैसे बँक मॅनेजरने कुणाला दिले होते, कशासाठी दिले होते, कुणाच्या खात्यातून 5 कोटी रुपयाचा RTGS होणार होता याच्या तपास आता सुरू आहे।